नरवाड लक्ष्मीनगर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बाळासाहेब होनमोरे यांची जाहीर सभा संपन्न. भाजपाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे केले आवाहन. नरवाड लक्ष्मीनगर येथे बेडग जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या अधिकृत उमेदवार अस्मिता बाळासाहेब होनमोरे तसेच पंचायत समिती उमेदवार रुपाली महेश कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत असताना भाजपा नेते बाळासाहेब होनमोरे यांनी मतदारांना भाजपाच्या विविध योजनांच्या संदर्भात माहिती देत भाजपच आपल्या भागाचा विकास करू शकते हे ठामपणे सांगितले. भाजपशिवाय जनतेला पर्याय नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. यावेळी नरवाडचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी मतदारांशी संवाद साधला. नरवाडचे सरपंच म्हणाले, आपण भाजपबरोबर असलो की विकासाबरोबर आहे. बेडग जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी भाजपला निवडून द्यायचं आहे असंही ते म्हणाले. यावेळी नरवाडचे सरपंच मारुती जमादार, विजयनगरचे राजू भाऊ कोरे, उपसरपंच धनश्री पाटील, एमक्यांना माळी, शिवाजी होनमोरे साहेब, महेश कांबळे, चेअरमन मेजर राजेंद्र बणे, शिवगुंडा पाटील, नंदू कांबळे, धनाजी पाटील, देवगोडा पाटील, रामा पाटील, अरविंद कांबळे, माजी सभापती शिवाजी भंडारे, लक्ष्मण कुलकर्णी, राजाराम कुलकर्णी, माली साहेब, शुभम रोकडे, पोपट कोल्हापुरे, सुखदेव शेळके, विष्णू भिरडे, तानाजी माळी, पत्रकार दिलीप कुंभार, बंडू आवळे आणि मोठ्या प्रमाणात मतदार उपस्थित होते. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबतीत तुम्हाला सर्वांना माहीत आहे. उमेदवार कोण आहेत, त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे ते तुम्हाला माहीत आहे. पण त्यांचं कामाचं कर्तृत्व काय असणार आहे, त्यांचं व्हिजन काय असणार आहे आणि जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर ते काय करणार आहेत, पंचायत समितीमध्ये रुपायला गेल्यानंतर काय करणार आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला 1-2 मिनिटं सांगणार आहे. आज तुमच्या गावचे सरपंच आहेत मारुती जमादार साहेब. त्याने एवढं चांगलं काम केलंय की सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्या सरपंचांचं एकमेव महाराष्ट्रामध्ये नाव झालं आणि ते मुख्यमंत्री असे बोलले आणि गावाचा विकास करायचा असतो ते तिने दाखवून दिलं. असे जर सरपंच आपल्याला मिळाले असतील, त्या सरपंचांचं काम एवढं मोठं असेल, या सरपंचांचा कामाचा आदर्श जर महाराष्ट्र घेत असेल आणि अशा सरपंचाच्या गावामधून एखादा उमेदवार पंचायत समितीमध्ये जर तुम्ही पाठवणार असाल तर तो किती प्रामाणिकपणे काम करेल, सरपंचांचा किती आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करेल त्याची जाणीव तुम्ही लक्षात घ्या. आज रुपालीताई तुमच्या गावच्या आहेत, सर्वांच्या हाकेला हो देणार आहेत. सर्वांना वेळेत कधीही तुम्ही फोन केला, कधीही तुम्ही काम सांगितलं, महेशला हक्कानं काम सांगितलं, रात्री महेशला 12 वाजता जरी फोन केला तर महेश तुमच्या जागेला येईल असं महेश. आज आमच्या अस्मिता मॅडम ज्या आहेत त्या राजकारणामध्ये कधी नव्हत्या, त्यांना राजकारणामध्ये खूप मध्ये कधी इंटरेस्ट नसता. कारण मी माझ्यासारख्या सामान्य मल्लेवाडीतला एक छोटासा कार्यकर्ता सरपंच होतो, सोसायटीचा चेअरमन होतो, पंचायत समितीचा सदस्य होतो आणि जिल्हा बँकेचा गेल्या 10 वर्षे मी डायरेक्टर आहे. जिथं आमदार आणि खासदार, साखर कारखान्याचे चेअरमन, सूतगिरणीचे चेअरमन जिथं मांडीला मांडी लावतात आणि जिल्ह्याचं अर्थकारण बघतात, अशा लोकांच्या पाशी मी आज बसतोय, वावरतोय. मला खूप वाईट वाटत होतं की आमदार आणि खासदार कारखान्याचे चेअरमन आहेत, 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी कर्ज काढायचे आणि मोठमोठे कारखाने त्यांनी चालवायचे. आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय? मी तिथं जिल्हा बँकेचं संचालक म्हणून सामान्य माझ्या लोकांना काय? मी खूप प्रयत्न करत होतो. पण मित्रांनो, ज्या वेळापासून मी जिल्हा बँकेचा डायरेक्टर झालो होतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सत्ता माझ्या विरोधी पक्षाची होती. इथले आमदार, आमचे नेते, आता जे माझे नेते आहेत ते सुरेश भाऊ खाडे आमदार होते आणि मी त्यांचा कट्टर विरोधक होतो. गेले 18 वर्ष मी त्यांचा विरोधक म्हणूनच काम केलं. कारण ते माझ्या विरोधात आणि मी त्यांच्या विरोधात, वैचारिक विरोध. कधी मी त्यांच्याबद्दल वाईट बोललो नाही आणि त्यांनी माझ्याबद्दल वाईट बोलले नाहीत. आमचा वैचारिक विरोध होता. किती त्यांचे विरोधक आले, तासगावकर आले, आटपाडकर आले, सांगलीकर आले, डावरे आले, 50 लोक आले, 50 गेले. फक्त श्रीमंत होते, पैशासाठी आले आणि तिथे इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न केला आणि निघून गेले. पण मी असा कार्यकर्ता आहे की मला जनतेसाठी, माझ्या जनतेसाठी, माझ्या भागासाठी मला काहीतरी करायचं आहे म्हणून आम्ही विरोध करत राहिलो. पण हा विरोध करत असताना माझ्या लक्षात आलं, जर आपण सत्ताधारीमध्ये नसेल तर मला एखादा उद्योग काढायचा आहे, मला एखादा कारखाना काढायचा. कारण आज 11,000 कोटीची जिल्हा बँक माझ्या ताब्यात आहे आणि माझ्या एखाद्या सामान्य महिलांच्यासाठी, माता भगिनींसाठी जर मला उद्योग करायचा असेल
मला माझ्या तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल तर कारखाना काढायची ताकद माझ्याकडे आहे, जिल्हा बँकेकडे आहे, पैसे भरपूर आहेत, पण मंजुऱ्या देणारं शासन हे शासन आपलंच लागतं आणि मंजुऱ्या देणारं शासन जर आपलं नसेल तर आपण काही करू शकत नाही. हा माझा अनुभव आहे. आज माझ्यासमोर एक व्हिजन आहे. माझं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं, आज आपले पालकमंत्री चंद्रकांत दादांशी बोलणं झालं आणि आपले सर्वांचे लाडके आमदार आपले सुरेश भाऊशी माझं बोलणं झालं. गेले 6 महिने मी त्यांच्या संपर्कात राहिलो आणि आपल्याला खूप मोठा एक चांगला उद्योग मिरज पूर्व भागामध्ये द्यायचं त्यांनी मान्य केलंय आणि त्यामुळं मी आज भाजपमध्ये आलो आणि तुम्हाला शब्द देतो की या भागामध्ये 100% येत्या 2 वर्षामध्ये 2,500 तरुणांना त्याच्यामध्ये माता भगिनी असतील, तरुण असतील, त्याला काम देण्याचं आपण काम करायचं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नरवाड.